शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कोणताही विद्यार्थी मागे राहू नये या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन लादूबाई गुलाबचंद तोष्णीवाल ट्रस्टच्या वतीने सोलापुरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 25 दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले। बहिरूर रतन दमाणी अंधशाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीद्वारे त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मोलाचा हातभार लावण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर नवनीत हॉस्पिटल 7 रस्ता येथे करण्यात आले। लुई ब्रेल बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि तोष्णीवाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी लुई ब्रेल व श्याम तोष्णीवाल यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आले। तोष्णीवाल भाभी यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। स्वर्गवासी डॉक्टर श्याम तोष्णीवाल यांच्या सेवाभावी विचारांचा वारसा जपत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता तोष्णीवाल या होत्या। व्यासपीठावर डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, केतनभाई शहा यांची प्रमुख उपस्थिती होती। विशेष बाब म्हणजे या सामाजिक कार्यात तोष्णीवाल परिवाराच्या 3ऱ्या पिढीचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला। यावेळी डॉक्टर निखिल नवनीत तोष्णीवाल व डॉक्टर आयुषी निखिल तोष्णीवाल या दाम्पत्याची उपस्थिती उल्लेखनीय ठरली। उच्च शिक्षण घेत असलेल्या 25 दृष्टिहीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले। डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टतर्फे दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने उपक्रम राबवले जातात। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लुई ब्रेल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये कोषाध्यक्ष महेश बिराजदार, महासचिव संतोष देशमुख, सूरज सोनटक्के, शिवशंकर पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि समन्वयपूर्ण कार्यक्रम करत कार्यक्रम यशस्वी केला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।